सर्वांना नमस्कार. अमर मानसी लव्ह स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमर आणि राजलक्ष्मी आलिशाला भेटायला गेले होते. अमरला अचानक समोर पाहून आलिशाच्या भावना अनावर झाल्या आणि ती त्याच्या मिठीत शिरून खूप खूप रडत होती. तिनं त्याला मिठी मारली होती, पण त्यानं आता त्याची मर्यादा सोडली नव्हती. त्यानं तिला हात लावला नव्हता. ती रडत होती. तिचं इतके दिवस भरून आलेलं मन आज मोकळं होत होतं आणि तो तिला रडू देत होता आणि गळणाऱ्या प्रत्येक अश्रूसोबत तिचं मन हलकं होत होतं. तिला खूप गरज होती त्याची, पण ती बोलत नव्हती. कशी बोलणार? कारण आता त्याच्यावर मानसीचा अधिकार होता. तिला तर विश्वास बसत नव्हता की अमर चक्क तिच्यासाठी तिला भेटायला इतक्या लांब येईल. अमर मात्र तसाच खांबासारखा उभा होता, खिशात हात घालून. ती त्याला बिलगून रडत होती, पण आता त्याला तिची केवळ दया येत होती. कारण आता तीही कोणाशी तरी होणार होती असं त्याला वाटलं. कारण तिचं लग्न मोडलं आहे हे तिनं त्याला सांगितलं नव्हतं आणि आता सांगूनही उपयोग नव्हता. अमर मानसी आता खूप पुढे गेले होते. त्यांचं आता एक छान कुटुंब तयार होणार होतं. आता अमरच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभा राहिले होते तिची अवस्था बघून. आणि इतक्यात राजलक्ष्मी घरात आली. त्या दोघांना असं पाहून ती संकोचली, पण तिनं आलिशाला समजून घेतलं. अमर आणि तिचं नातं काय होतं, तो तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी काय होते हे तिला माहीत होतं आणि तिला आता आधाराची गरज होती. तोच आधार ती अमरमध्ये शोधत होती. आता थोड्या वेळाने अमर म्हणाला, आलिशा, सावर स्वतःला, नको रडू. ती तशीच त्याच्या हाताला विळखा घातलेल्या अवस्थेत म्हणाली, अमर, खूप खूप थँक्यू की तू आलास मला भेटायला. मला खूप दिलासा मिळाला रे. खूप एकटं एकटं वाटत होतं. आणि त्यानं दरवाजाकडे पाहिलं तर आई होती समोर आणि तो थोडा संकोचला. आलिशानं त्याला मिठी मारली म्हणून, पण राजलक्ष्मीने त्याला डोळ्यांनीच खुणावलं की यावेळी तिला तुझ्या आधाराची गरज आहे. आणि अमर म्हणाला, आलिशा, आईसुद्धा आली आहे तुला भेटायला. आणि हे ऐकून ती त्याच्यापासून दूर झाली आणि संकोचली. स्वतःला सावरत म्हणाली, काय, आईसुद्धा आली आहे? असं म्हणून तिनं दरवाजाकडे पाहिलं आणि थोडीशी ओशाळल्यागत करून म्हणाली, आई या ना. सॉरी, मला माफ करा, माझं लक्ष नाही गेलं तुमच्याकडे. असं म्हणून तिने तिचे अश्रू पुसले आणि दोघांनाही बसायला सांगितलं. पाणी आणायला गेली. याही परिस्थितीत ती त्यांना आपुलकीने चहा पाणी विचारत होती आणि राजलक्ष्मी तिला अडवत म्हणाली, आलिशा बाळा, इकडे ये. अशी माझ्याजवळ. ती अमरकडे पाहून आईच्या जवळ जाऊन खाली मान घालून बसली आणि त्यांनी तिला मिठीत घेतली आणि प्रेमानं तिच्या डोक्यावर हात फिरवला. तितक्याच प्रेमानं जितक्या प्रेमानं त्या मानसीच्या डोक्यावर हात फिरवायच्या. आणि आई म्हणाली, आलिशा बाळा, तू एकटी नाहीस, कळलं? मी आहे तुझ्यासोबत. आणि आलिशा त्यांच्या मिठीत शिरून खूप खूप रडत होती. राजलक्ष्मीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू गळत होते. अमर आता शांत बसला होता. तो त्या दोघींचं प्रेम बघत होता. खरंच या दोघींचं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असावं आणि त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं प्रेम त्या दोघी आता पूर्ण करत होत्या. खरंच असं असतं का? जर तसं असेल तर मग माझं आणि आलिशाचं या जन्मी अपूर्ण राहिलेलं प्रेम आम्ही पुढच्या जन्मी पूर्ण करू शकतो का? असा एक चमत्कारिक प्रश्न अमरच्या मनात उभा राहिला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटून त्यानं दुसरीकडे पाहिलं. त्याला आता पूर्वीसारखी तिची ओढ वाटत नव्हती, कारण आता मानसी त्याची झाली होती. आता आलिशाची जागा तिनं घेतली होती. पण आई आणि तिचं बॉन्डिंग बघून अमर मनात म्हणाला, आईला कसं जमतं सगळ्यांवर प्रेम करायला? बहुतेक ती आई आहे ना, म्हणून ती सगळ्यांवर समान प्रेम करते. या दोघींचं इतकं घट्ट नातं कधी काय झालं समजलंही नाही, जे आई इतक्या लांब आली हिच्यासाठी. आता मग आलिशा सावरली. तिला दिलासा मिळाला राजलक्ष्मीच्या बोलण्याने. आलिशाची आई गेल्यापासून कोणीही नातेवाईक फिरकले नाहीत. फोनवर फक्त जुजबी चौकशी केली
आई गेल्यापासून एकट्यानेच रडायचं आणि स्वतःचे अश्रू पुसायचं. बहीण भाऊ रडायचे, त्यांना आलिशा सावरायची. त्यांच्या देखत ती रडत नव्हती, कारण आलिशा रडायला लागली की ते दोघंसुद्धा रडायचे. आणि अमर आणि राजलक्ष्मी हे पहिलेच होते आलिशाला भेटायला येणारे. म्हणून आलिशाला खूप बरं वाटत होतं. मग अमर म्हणाला, आलिशा, तुझ्या बहीण भावासाठी हॉस्टेल शोधतोय, पण सध्या सगळंच बंद आहे. पण काळजी करू नकोस, त्यांचं ॲडमिशन होतील आणि त्यांच्या शिक्षणात सुद्धा खंड पडणार नाही. हे ऐकून तिला बरं वाटलं आणि राजलक्ष्मी म्हणाली, योग्य निर्णय घेतलास, त्यांचं शिक्षण तरी सुरू राहील. आणि आलिशा, आता मी तुझ्यासाठी स्थळ पाहणार आहे. हे ऐकून अमर थोडा चकित झाला, कारण त्याला हे कळलं नव्हतं की तिचं लग्न मोडलं. खरं तर तिच्या बहीण भावाची जबाबदारी घेऊ तिच्या होणाऱ्या नवऱ्याने ही सगळी सोय करायला हवी होती. हॉस्टेलची चौकशी करायला हवी होती. पण तरीसुद्धा आलिशा अमरची मदत घेत होती. यात अमरला नवल वाटत नव्हतं आणि आता त्याला कळालं की आलिशा त्याची मदत का घेत होती आणि तो काही नाही बोलला. आणि आलिशा म्हणाली, आई, मला आता लग्न करायचं नाही. मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. हे ऐकून राजलक्ष्मी म्हणाली, अगं, तुझं लग्नाचं वय झालं आहे. तू लग्न करूनही तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतेस आणि मी आहे तुझ्यासोबत. आता राजलक्ष्मी हे सगळं अमर देखत मुद्दाम बोलत होती, कोणताही आडपडदा न ठेवता, कारण दोघांचंही नातं आता पहिल्यासारखं राहिलं नाही हे तिला जाणवून द्यायचं होतं. आणि आलिशा म्हणाली, आई, माझ्या बहीण भावंडांची जबाबदारी घ्यावी लागेल म्हणून माझं पहिलं लग्न ठरलेल्या मुलानं लग्न मोडलं. आणि कशावरून सगळेच तसे नसतील. आणि लग्न झाल्यावर पुन्हा या विषयावरून प्रॉब्लेम नको म्हणून मला लग्न करायचं नाही. इतक्यात तरी माझा विचार नाही. लग्न झालं तर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आणखीन जास्त अवघड होऊन बसतील. मला माझ्या सासरच्या जबाबदाऱ्यासुद्धा सांभाळाव्या लागतील आणि इकडच्यासुद्धा. सासरची मंडळी सपोर्टिव्ह असेल तर ठीक, नाहीतर खूप अवघड होऊन बसेल. आणि राजलक्ष्मी म्हणाली, हो गं, मी याचा विचार केलाच नव्हता. आणि आलिशाचं लग्न फक्त या कारणामुळे मोडलं आहे हे ऐकून अमरला धक्का बसला. किती राग आला होता त्याला तिचं लग्न जमलं म्हणून तर त्यानं तिला इग्नोर केलं होतं. आता राजलक्ष्मी शांत बसली. अमरही शांत होता आणि आलिशासुद्धा. अमरला आता तिथं बसणं थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. आणि इतक्यात अमरला मानसीचा फोन आला आणि अमर म्हणाला, आई, मानसीचा फोन आहे, मी आलोच. असं म्हणून तो अंगणात गेला तिच्याशी बोलायला. आणि मानसी म्हणाली, अमर, कुठे आहात तुम्ही आणि आई कुठे आहेत? अमर म्हणाला, मनू, तू नको काळजी करू, आम्ही येतोय, आई माझ्यासोबत आहे. आता अमर मानसीला सांगतच नसतो की तो जिच्यासोबत मोबाईलवर बोलतोय आणि आताही तो जिच्याकडे आला आहे ती आलिशा आहे. कारण हे ऐकून मानसीला आता काय वाटेल याचा विचार अमर करत होता. आणि मानसी म्हणाली, अमर, अहो, आईंनी काही खाल्लं का? त्यांना बीपीचा त्रास होतो ना. वेळेवर खाल्लं पाहिजे ना त्यांनी. तुम्ही त्यांना फोन द्या बरं, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. आणि अमरने राजलक्ष्मीला फोन आणून दिला आणि ती म्हणाली, मानसी, आम्ही आलिशाकडे आलो आहोत. हे ऐकून मानसीला थोडं आश्चर्य वाटलं. आता अमरने नव्हतं सांगितलं तरी अमर आणि आलिशा फोनवर बोलतच होते हे तिला माहीतच झालं होतं. पण आता तो तिला भेटायला सुद्धा गेला. पण राजलक्ष्मी सोबत होती म्हणून ती गप्प बसली. आणि आलिशाचे तिच्यावर खूप खूप उपकार होते. तिने मानसीसाठी त्याग करून तिचं प्रेम तिला दिलं होतं. आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, तू तुझी काळजी घे बाळा, जेवण कर आणि आराम कर, आम्ही येतो संध्याकाळपर्यंत. तिने फोन ठेवला आणि आलिशा खाली बघतच अमरला म्हणाली, अमर, कॉंग्रॅच्युलेशन. अमर म्हणाला, कशाबद्दल? आलिशा म्हणाली, मानसी आई होणार आहे म्हणून. आणि अमर दुसरीकडे बघत तुटक तुटक म्हणाला, थँक्यू.
आता ते दोघे पुन्हा घरी निघाले. मग राजलक्ष्मीने केलेली शॉपिंग तिला दिली. ती नको नको म्हणत असताना आणि तिचा निरोप घेताना आलिशाचं मन जड झालं. अमर मात्र तिथेच घुटमळत होता. त्याला आलिशासोबत काहीतरी बोलायचं आहे हे आईनं ओळखलं आणि म्हणाली, अमर, मी गाडीत आहे बाळा, असं म्हणून पुढे निघून गेली. आणि अमर म्हणाला, मला तुझी अवस्था बघवत नाही आलिशा, मी काय करू तुझ्यासाठी सांग ना. ती म्हणाली, अमर, तू मानसीचा स्वीकार केलास हेच माझ्यासाठी खूप आहे. तू आणि मानसी खुश आहात ना, मग बास. आणि अमर म्हणाला, पण तू कुठे खुश आहेस? मला तू सुद्धा खुश असायला हवे आहेस. तू खुश नसशील तर मीही सुखी राहणार नाही. आलिशा थोडं आश्चर्य वाटून म्हणाली, अमर, आता तुझं सुख आणि दुःख मानसीवर अवलंबून असायला हवं, माझ्यावर नाही. अमर म्हणाला, कुठल्या मातीची बनली आहेस ग तू? स्वतः इतकी दुःखात आहेस तरी इतरांची काळजी करतेस. कसं जमतं तुला हे? ती म्हणाली, अमर, यालाच तर प्रेम म्हणतात. तो म्हणाला, तू त्याग केला आणि त्यालाच प्रेमाचं नाव दिलंस. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आलिशा. तुझं आयुष्य असं थांबलेलं मी नाही पाहू शकत. मला खूप त्रास होतोय. तू तुझा निर्णय बदल आणि लवकरात लवकर लग्न कर आणि सुखी हो. तुझ्या बहीण आणि भावाची काळजी अजिबात करू नकोस. मी आहे त्यांच्यासाठी कायमच. तुझा मित्र म्हणून तरी मी हे करू शकतो. आलिशा म्हणाली, बास, मला आणखीन काही नको अमर. तू माझी काळजी करणं सोडून दे. तू मानसीची काळजी घे, बाळाची काळजी घे आणि मला काहीही गरज पडली तरी मी तुलाच फोन करणार आहे, हक्कानं, मैत्रीच्या हक्कानं. इतका हक्क तरी माझा आहे ना तुझ्यावर. पण प्लीज आता तू आपल्या नात्याला वेगळं वळण देऊ नकोस. असं म्हणून आलिशा पुन्हा रडायला लागली. मग आता अमर स्वतःहून तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला मिठीत घेतली. तिला पुन्हा एकदा मिठीत रडू दिली. तो आल्या आल्या ती त्याच्या मिठीत रडली, ती आईसाठी, पण आता रडत होती त्याच्यासाठी. आता त्यानं झटकन तिला स्वतःपासून दूर केली आणि अमर डोळे पुसतच बाहेर गेला. त्याचे पाणावलेले डोळे राजलक्ष्मीच्या नजरेतून सुटले नाहीत. आता ते दोघेही परतीच्या प्रवासाला लागले. अमर आता शांत शांत होता. त्याची मनस्थिती राजलक्ष्मीला समजत होती. आलिशा दुःखात असताना अमर सुखी राहणं कधीच शक्य नव्हतं. आणि राजलक्ष्मी विचार करत म्हणाली, अमर, तू आणि आलिशा पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये आहात ना? तो म्हणाला, हो. तिची आई गेल्याचं कळलं आणि मी फोन केला होता आणि आता तिच्या मदतीला कोणीच नाही म्हणून मी तिची मदत करतोय आणि ती मला कॉल करते. आई, इतकं तरी मी तिच्यासाठी करूच शकतो ना, अमर म्हणाला. राजलक्ष्मी विचार करत म्हणाली, पण अमर, आता मानसीसुद्धा तुझ्या आयुष्यात आहे. हे न विसरता तू तिची फक्त मित्र म्हणून मदत करतो तर माझी काही हरकत नाही. पण पुन्हा मानसीला दुःख होईल असं वागू नकोस. ती असं म्हणाली कारण आलिशानं अमरला मारलेली मिठी राजलक्ष्मीनं पाहिलेली होती. अमरने जरी तिला हात लावला नसला तरी त्याचं तिच्यावरचं प्रेम किती खोलवर रुजलं आहे त्याच्या मनात. मानसीच्या सहवासामुळे ते आता दिसत नसलं तरी पुन्हा आलिशाच्या सहवासामुळे ते उफाळून यायला वेळ लागणार नव्हता, हे राजलक्ष्मी जाणून होती. अमर म्हणाला, आई, हे तू काय बोलतेस? आता मी फक्त मानसीचा आहे. ती माझ्या बाळाची आई होणार आहे. राजलक्ष्मी म्हणाली, हेच कायम लक्षात ठेव अमर, कारण तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला कसलाच धक्का पचवता येणार नाही. आता अमर शांत झाला, कारण नाही म्हटलं तरी आलिशानं मारलेल्या मिठीमुळे त्याला त्याचं प्रेम आठवायला लागलं होतं. तोही शेवटी माणूसच होता आणि आता अशा प्रकारे प्रेमाचा त्रिकोण होऊन बसला होता. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अमर, मला वचन दे, तू मानसीला पुन्हा त्रास देणार नाहीस. तिला वाईट वाटेल असं काहीच करणार नाहीस. अमर आश्चर्य आणि आईकडे बघून म्हणाला, आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही? आई म्हणाली, अमर, मला तुझ्यावर विश्वास आहे पण नशिबावर नाही. मला वचन दे अमर. आणि अमर म्हणाला, आई, मी तुला वचन देतो, मी मानसीला कधीच त्रास देणार नाही, तिची फसवणूक करणार नाही. राजलक्ष्मी म्हणाली, अमर, बाळाची शपथ घेऊन मला वचन दे. आता तर अमर अविश्वासाने आईकडे बघत होता आणि अमरही भावनेच्या भरात म्हणाला, आई, मी मानसीच्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी तिला कधीच फसवणार नाही. मी माझा भूतकाळ माझ्या भविष्याच्या आड येऊ देणार नाही.
आणि मनात म्हणाला, पण आलिशाचं काय आई, ती सुखी झाली पाहिजे.